नमस्कार. ठरल्याप्रमाणे आपल्या या मीटिंगमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण पेपर क्रमांक 2चा मॅथमॅटिक्स आणि सायन्स यापैकी मॅथमॅटिक्स ही चर्चा आपण करणार आहोत. आणि ही परीक्षा ही 2024 साली झालेली होती. जुलै 2024चा हा पेपर आहे. लगेच आपण च्या पेपरला सुरुवात करूया. पहिला प्रश्न बघा, पेरिमीटर ऑफ अ क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज 127 मीटर. काय दिलेले आहे आपल्याला? आपल्याला दिलेली आहे ती म्हणजे पेरिमीटर. काय दिलेली आहे? आपल्याला दिलेली आहे ती पेरिमीटर. हे आहे पेरिमीटर, बरोबर. आपल्याला दिलेली पेरिमीटर आहे. आणि मग त्यानंतर अजून काय दिलंय? बीसी साइड. समजा हा क्वाड्रिलॅटरल आहे, कसला तरी एक चौकोन आहे, त्याची बीसी किती इथं करून काढून दाखवले बघा. याचं किती आहे? हे बीसी बीसी आहे 48. बीसी आहे 48 सेंटीमीटर. सीडी 17 सेंटीमीटर आहे. हे सीडी 17 सेंटीमीटर आहे. आणि एडी किती आहे? एडी 40 सेंटीमीटर. एडी 40 सेंटीमीटर आहे. आता तिथं एबी दिलेलं नाही, पण एबी काढण्यासाठी आपल्याला काय आयडिया दिलेलं आहे? आपल्याला दिलेलं आहे पेरिमीटर, म्हणजे हे आहे पी आहे 120. आता अगोदर हे गणित सोडवणे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे समजून घेतलं पाहिजे. हे चतुर्भुज आहे, म्हणजे क्वाड्रिलॅटरल आहे. हा चौरस आहे, आयत आहे, आपल्याला सांगितलं गेलंय का? नाही. ज्या अर्थी ह्याच्या साईज सगळ्या तीनही वेगवेगळे आहेत, त्या अर्थी हा चौरसही नाही आणि आयत सुद्धा नाही. मग ही आकृती समजून घेणं महत्वाचं आहे. सगळ्यात मोठी लाईन अगोदर ड्रॉ करून घ्यायची, जसं की 48 आहे. ती 48 ड्रॉ केली. मग त्याच्या समोर काय असणार आहे? सीडी. बाजूला असणार आहे सीडी आणि समोर असणार आहे एडी, बरोबर. बीसीच्या समोर हे एडी. एडी आहे 40, म्हणजे काहीतरी कमी असणार आहे, बरोबर आहे. आणि दुसरी बाजू दिलेली आहे ती म्हणजे ही आहे, ती आहे सीडी. ही सीडी आहे. ही सीडी 17. निजून लक्षात येतं की ह्या अशा पद्धतीची आकृती लक्षात आली की आपला अर्धा प्रश्न सुटला. मी एक समजा आपण ही जोडून घेऊया. ही होती 48, ही होती 40, ही होती 17. आणि मग ह्या तिन्हीची बेरीज केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की किती आहे? 48 आणि 40 झालं 88. 88 आणि 17 किती झालं? 88 × 98 105, बरोबर आहे. आणि पेरिमीटर किती आहे? आपली पेरिमीटर आहे परिमिती 120. 105 मधून 120 गेले, उरले 15. म्हणजे ही बाजू किती असणार आहे? 15 असणार. बघा इथं 15 आहे, इथं 15 आली. मग ही 15 आहे म्हणजे ही पण 15. आता आपल्याला 2 आयत मिळाले. एक आयत मिळाला, एक काटकोन त्रिकोण मिळाला. आयत आहे 40/15. हे 40 आहे, हे 40 आहे, हे 15, हे 15. अर्थातच 15 चोक 60. ह्याचं किती आलंय? ह्याचं आलं क्षेत्रफळ 600. काय आपल्या एरिया विचारलंय संपूर्ण आकृतीचं ना, त्यामुळे हे आलं 600. मग हे 1/2 पाया गुणिले म्हणजे 1/2 40 × 48. बे एक बे 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 दोन्ही 4, बे 0 40. 40 गुणिले 80. नाही, हे नाही, सॉरी. 1/2 पाया गुणिले उंची 1/2. ओके. आणि पाया किती आहे? 8. आणि हाईट किती आहे? हाईट आहे 15, बरोबर आहे. बे एक बे चोक 8, 15 चोक 60. म्हणजे ह्या त्रिकोणाची परिमिती आली 60 आणि वरच्या या आयताची परिमिती 600. 600 आणि हे मिळून किती झाले? 660. 660 पर्याय क्रमांक 1 ह्याचं उत्तर आहे. अशा पद्धतीनं सोडवायचं. हे थोडे अवघड प्रश्न आहेत, कारण तुमचं 8वीला शिकवता असं तुम्ही गृहीत धरलेलं आहे, आणि त्यामुळं थोडीशी डिफिकल्टी लेवल ही पेपर 1 पेक्षा कशी आहे? थोडी जास्त आहे. आता दुसरा प्रश्न बघा, निम्नलिखित में से कौन सा कथन गणित उपपत्तियों के संबंध में कम उपयुक्त है? कमी उपयुक्त आहे. काय आहे? यह व्याख्या करता है की गणितीय परिणाम सत्य क्यों होना चाहिए. कशासाठी गणितीय परिणाम सत्य होण्याची व्याख्या करतो का? करतो. कारण आपल्याला काय हुडकायचं आहे? कम उपयुक्त हुडकायचं आहे. यह संबंध को उजागर करने में मदद करता है और गणित में अंतर्निहित संरचना में अंतर्दृष्टि प्रदान करता है. करता है क्या? हाँ, करता है. यह विद्यार्थियों को अपने स्वयं के तर्क को मान्य करने में मदत करता है. आपला तर्क का बरोबर आहे हे सांगण्यासाठी काय करतो? मदत करतो. आणि चौथं बघा, उपपत्तियों का निर्माण अंतर्दर्शीय ज्ञान पर आधारित होता है. म्हणजे इंट्युशन. प्रूफ्स आर बिल्ड फॉर इंट्युशन, म्हणजे अंतर्दृष्टीसाठी काहीतरी आपल्याला पुढं काय होणार त्याचा एखादा अंतर्ज्ञान, जसं पूर्वी ऋषी तशा पद्धतीनं ज्ञान आपल्याला होणार, असं याचं म्हणणं आहे. मग हे असं आहे का? तर अर्थातच याचं उत्तर आहे नाही. हे असं नाही आहे.
मग मग आता आता हे झाले दोन प्रश्न, पर्याय प्रश्न क्रमांक 31 आणि प्रश्न क्रमांक 32. आता पाहूया पुढं. हे काय आहे? पॅरलेलोग्राम आहे. बरोबर आहे. काय आहे? हा पॅरलेलोग्राम आहे. पॅरलेलोग्राम म्हणजे काय आहे? हा एक चौकोन आहे. आणि हा चौकोन काय करतो आहे? ओके, एडिट बघू आपण याच्याद्वारे. हा, हे कामाचं नाही. तर PQRS काय आहे? हा एक पॅरलेलोग्राम आहे. बरोबर आहे. पॅरलेलोग्राम आहे म्हणजे समांतरभुज चौकोन आहे. बघा इथं वरच्या बाजूला दाखवलेला आहे हा समांतरभुज PQRS. आणि मग आता पुढं काय सांगितलेलं आहे की तर हा पॅरागॉन त्याचे डायगोनल आहेत PR आणि QS. हे PR आहे आणि हे QS. हा PR एक डायगोनल आहे आणि QS हा एक डायगोनल आहे. पुढे काय म्हणतंय? PR आणि QS इंटरसेक्ट. PR आणि QS इथं छेदतात बघा, इथं छेदले ओच्या ठिकाणी. बरोबर आहे. ऍट पॉइंट O सच दॅट OP इज इक्वल टू, हे OP आहे Q X+7, X+7 आहे आणि OQ आहे हे PO, सॉरी हे OP आहे X+7 आणि OQ हे OQ आहे X+Y. आणि पुढे म्हणतंय की OR इज इक्वल टू 20. हे X+Y आणि हे 20 आहे. हे OQ X+Y आहे आणि हे किती आहे? हे आहे 16. आता व्हॅल्यू काढायची 7y अधिक 5. दिसायला थोडं कठीण दिसतं पण एवढं पण नाही. आपल्याला माहिती आहे की समांतरभुज चौकोनाचे कर्ण एक रूप असतात. ते इंटरसेक्ट करतात म्हणजे दोन्ही बाजू सारख्या असतात. ऑफकोर्स हे जर X, हे OP जर X+Y असेल तर OR सुद्धा काय असणार आहे? सारखंच X+Y असणार आहे. पण OR ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे किती दिलेली आहे? 20 दिली आहे. बघा इथे दिलं का? OP OP आहे का? OP किती दिलेला आहे? X+Y. बघा OP X+Y. बरोबर. हे OP आहे X+Y हे दिलेलं आहे 20. ह्याच्यावरून आपल्याला X ची व्हॅल्यू काढता येईल. 20 मधून 7 गेले, X ची व्हॅल्यू आली 14. बरोबर. X ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 14. बरोबर. मग पुढे बघा OR आहे. OR हे O सॉरी OQ हे OQ आहे. OQ ची व्हॅल्यू X+Y. ह्याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम. हे दिलंय 16. बरोबर आहे. X+Y म्हणजे 16. बरोबर. मग आता X+Y बरोबर 16. बरोबर आहे. X ची व्हॅल्यू आपण इथं काढलेली आहे. किती आहे? ती आहे 13. 13 या ठिकाणी ठेवूया. 13 ठेवली. 13 अधिक Y बरोबर 16. म्हणजे Y बरोबर किती असणार आहे? हे 13 इकडे गेलं, मायनस गेलं, Y ची व्हॅल्यू आली 3. आता काढा इथं 7 अधिक Y बरोबर 5 म्हणजे 7 गुणिले ही Y ची व्हॅल्यू आलेली आहे 3. अधिक 5, 7 त्रिक 21 आणि 5 26. 26 म्हणजे पर्याय क्रमांक 3 काय आलं? उत्तर आलेलं आहे. आता पुढे बघा 34वा प्रश्न बघा. द व्हॅल्यू ऑफ 53 इंटू 3, हे असं एक मोठं गणित दिलेलं आहे आणि ह्याला सोडवा म्हणते. आता ह्याला कसं सोडवायचं बघा. ह्याला सोडवणं फार एवढं पण काही किचकट नाहीये. बघा काय म्हणते हे, तर 32 ह्याला अगदी मांडून घेऊ जसं दिलंय तसं, आणि आपला बोर्ड मास्टरचा जो फॉर्म्युला आपण शिकलेलो आहोत त्याच्या आधारे ह्याला सोडवायचं. सिंपल आहे. बघा 52 गुणिले 3 भागिले 4 मध्ये 3/4 आहे. अधिक 444 कुणाचा वर्ग आहे? आपल्याला माहिती आहे 21चा वर्ग आहे. बरोबर. म्हणजे हा आहे 21चा वर्ग, म्हणजे 21 झालं, भागिले 7 आहे 7 घेतलं, गुणिले 3 ला 3 घेतलं, अधिक 5 ला 5 घेतलं, वजाला वजा, 32/8 घेतलं, 32 भागिले 8. फक्त मांडणीसाठी सुटसुटीत केलंय, गुणिले 12. ह्याच्यात काटू 4 1 4 आणि 4 1 4 आणि 1 5, 4 त्रिक 12 हे आलं 13 आणि हे 7 त्रिक 21 आलं 3. बरोबर आहे ना. 8 चौक 32 आलं 3. म्हणजे हे 13 त्रिक 39 आलं इथं. बरोबर आहे. 21 म्हणजे हे 3 आलं, 3 त्रिक 9 आलं, 3 गुणिले 3 हे 3 त्रिक 9 आलं. बरोबर. नंतर 5 ला 5 आणि हे 12 चौक 48 आलं. इथं बघा 39 अधिक 3 त्रिक 9, 39 आणि 9 झाला 48, अधिक 5 वजा 48, म्हणजेच 48 48 कटलं, उत्तर आलं 5. पर्याय क्रमांक 2 उत्तर आलेलं आहे. असा मोठा प्रश्न बघून घाबरून किंवा गांजून जायचं नाही की आता हे कसं सोडवू. गणिताचं सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते आहे लॉजिक, आणि लॉजिकनं सोडवत सोडवत जायचं, आपोआप ते समजतं. आणि कधी कधी लॉजिकच्या पुढे जाऊन
एक हायर लॉजिक, ज्याला मॅक्रो लॉजिक म्हणतात, असं मॅक्रो लॉजिक वापरून सुद्धा आपण काय करू शकतो, हे सोडवू शकतो. आता 35वा प्रश्न बघा. अरुण वरुण से 3 वर्ष बडा आहे. हे अरुण आहे, हा वरुण आहे. अरुण वरुण पेक्षा मोठा आहे, म्हणून वरुणचं आपण एक्स पकडायचं आणि अरुणचं एक्स अधिक 3, 3 वर्षानं मोठा आहे ना, बरोबर. मग आता 3 वर्षानं मोठा झाला. मग आता असं याला एक्स करून याला x-3 पण करू शकतो, पण कॉम्प्लिकेशन वाढतात. आपल्याला काय करायचं, सोपं काम करायचं आहे, म्हणून याला एक्स पकडू, याला x-5 पकडू. आता 8 वर्ष पहिले अरुण की 8 वर्ष, किती वर्ष, 8 वर्ष अगोदर, बरोबर आहे. 8 वर्ष अगोदर अरुण का 5/6 वरुण के 5.6 से 6 वर्ष से अधिक था. म्हणजे 8 वर्ष अगोदर, 8 वर्ष अगोदर वरुणचं वय किती होतं, x-8, बरोबर. मग ह्याचं पण 8 वर्षाच्या अगोदर किती असणार आहे, x+3 - 8, -8 अधिक 3 मधून अधिक 3 कमी झाले, x-5. हे आलं अरुणचं वय कधी, इथं चुकून 5 वर्ष झाले, 8 वर्षापूर्वी आलेलं आहे, बरोबर. मग आता यदि अरुण वर्तमान का आयु x है, बरोबर है, आपण अगोदरच मानले, तब x का मान निम्न समीकरण से हल करने से प्राप्त हो सकता है. तर समीकरण सोडवायचं का आपल्याला, नाही. आपल्याला फक्त काय करायचं आहे, त्याचं समीकरण फॉर्म करायचं आहे. आता बघा इथं आहे 8 वर्ष पहिले, म्हणजे 8 वर्ष अगोदर अरुण की आयु का 5/6 वरुण. अरुणच्या वयाचं 5/6 कुणाचं, 8 वर्षापूर्वीचं अरुणचं, म्हणजे हे 8 वर्षापूर्वी x-5 आहे, हा x-8 नव्हे, x-5 आहे. तर काय आहे, x-5 आहे. 5/6 x-5 वजा 3/5 अरुण, म्हणजे x-6. आणि हे किती आहे, याच्यापेक्षा जास्त आहे, अधिक आहे, बरोबर. दोघांचा फरक 6 आहे, म्हणजे मोठ्यातून छोटा. मोठा कोण आहे, अर्थातच अरुण आहे. म्हणून आपण काय केलं, अरुण मधून वरुण काढला आणि त्याचं वय किती आहे, 6 वर्षांना अधिक आहे, आपल्या लक्षात आलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 36वा प्रश्न. तर हा 36वा प्रश्न काय म्हणतो, अधिगम का वह क्षेत्र जो व्यवहार एवं मूल्यों के साथ संबंधित है, उसे डैश डैश के रूप में माना जाता है. जो ऍटिट्यूड आणि व्हॅल्यूशी रिलेटेड आहे. ऍटिट्यूड आणि व्हॅल्यू म्हणजे ज्ञान क्षेत्र येईल का, नाही. नॉलेज नाही. संज्ञानात्मक कॉग्नेटिव्ह, नाही. मनोगत्यात्मक म्हणजे सायकोमोटर, म्हणजे जसं की पळणे, उड्या मारणे, माकड उड्या मारणे, समर सॉल्ट मारणे, असं पद्धतीचं आहे काही, नाही. या ऍटिट्यूड आणि व्हॅल्यू म्हणले काय, ते भावात्मक क्षेत्र, म्हणजे अफेक्टिव्ह डोमेन. पर्याय क्रमांक 3. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, 37वा प्रश्न आहे. किसी लंबवृत्तीय बेलन की ऊंचाई और आधार त्रिज्या क्रमशः 9 सेंटीमीटर और 6 सेंटीमीटर आहे. तर या प्रश्नाचं उत्तर 2 प्रकारे आपल्याला लिहिता येईल. एक तर पूर्ण कॅल्क्युलेशन करून, किंवा मग साधा सामान्यपणे एक लॉजिक लावून. कसं बघा, यदि आधार त्रिज्या आधी कर दो, आधार त्रिज्या म्हणजे खालची त्रिज्या किती आहे, ही आहे 6 सेंटीमीटर, उंची आहे 9 सेंटीमीटर. आधार त्रिज्या काय करायची, अर्धी करायची, म्हणजे 3 सेंटीमीटर करायची. आधार त्रिज्या 3 केली की अर्थातच याचं व्हॉल्यूम किती असणार आहे, 6ची 3 केली की अर्ध, अर्ध्यापेक्षा पण जास्त कमी होणार. का होणार बघा, तथा ऊंचाई में 3 सेंटीमीटर की वृद्धि कर दी जाए, आणि उंची किती वाढली, 3 सेंटीमीटर वाढली. तो निम्न में से कौन सा बेलन नए आयतन की व्याख्या करता है. नवा बेलन कसा असणार आहे. आता बघा, ह्याला मधून कापले, सेंटरला बरोबरच्या अर्धा भाग केला, बरोबर. आपल्याला असं वाटतं की ते अर्ध झाली त्याची व्हॉल्यूम, बरोबर आहे. परंतु पूर्ण व्हॉल्यूम अर्धी केली, पण आपल्याला व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे काय, πr²h, म्हणजे वर्गाच्या प्रमाणात कमी होते, म्हणजे अर्ध्यापेक्षा सुद्धा कसं होणार आहे, कमी होणार आहे. जरी त्याची व्हॅल्यू आपल्याला चुकवण्यासाठी म्हणले की थोडी वाढवली आहे. कोणती, ही उंची 9ची काय केली, 12 केली. कारण काय, कितीनं वाढवलेली आहे, 3 सेंटीमीटर वाढली, म्हणजे ही झाली 12. आपल्याला असं वाटतं की अर्ध होतंय ना, अर्ध्यापेक्षा मग पुन्हा जास्त म्हणजे पाऊण होते, आपण कन्फ्युज होतो. मग आता बघा, पण लॉजिक वापरायचं हो. कमीच होणार आहे, कट केलंय. मूल आयतन, आयतन का दुगना हो जाएगा, वाढेल का, डबल होईल का, नाही. नया आयतन मूल आयतन का आधा हो जाएगा. आता परफेक्ट अर्धा होणार आहे का, नाही. अर्ध्यापेक्षा कमी, कारण वर्गाच्या प्रमाणामध्ये कमी होते, नुसतं कमी होत नाही. म्हणजे अर्ध होईल असं आपल्याला वाटू शकतं, पण अर्ध होणार आहे का, नाही. बरं आणखी नाही काय, पुढे 3 वाढले की, तर हे असणार नाही. नया आयतन मूल आयतन का तिगुना हो जाएगा, हे तर होणारच नाही. हे 3 गॅरंटेड नाहीत, म्हणजे काय डोळे झाकून हे आहे, नया आयतन मूल आयतन का 1/3 हो जाएगा. जेव्हा आपण करू πr²h करू, म्हणजे पाय तर फिक्स करू, πr²h पहिलं काय असणार, पाय गुणिले r² म्हणजे 6चा वर्ग गुणिले 9चा वर्ग, बरोबर आहे.
मग गुणिले 9 वर्ग नाही, भागिले पाय, भागिले पाय, पाय गुणिले 3च्या 6च्या ऐवजी 3चा वर्ग गुणिले 9च्या ऐवजी 12. तरी पाय पाय कटले, 6चा वर्ग 36 गुणिले 9, खाली आलं 3चा वर्ग 9 गुणिले 12चा वर्ग 144, आपल्या 44. आपण हे कटल्यानंतर आपल्या लक्षात येईल की खाली येते, खालचं आणि वरचं जे काय आहे ते वरचाच वरच्याच्या तिसरा हिस्साच खाली आपल्याला राहतं, म्हणजे रेशो मिळतो आपल्याला तसा. म्हणजे पर्याय क्रमांक 4 काय याचं उत्तर आहे. त्यानंतर बघा 38वां प्रश्न आहे, वैन हले ज्यामिति अधिगम के सिद्धांत के अनुसार निम्नलिखित कथनों को ज्यामितीय सोच के आरोही स्तर में व्यवस्थित कीजिए. आता हे कसं आहे बघा, याचं काय म्हणणं आहे की आपल्याला वॅन हॅलेचा जे काही जॉमेट्रिकल जे काही सिद्धांत आहे थिंकिंगचा, जॉमेट्रिकल लर्निंगचा काय आहे, तर पहिल्यांदा मूल काय करतं, व्हिज्युअलायझेशन करतं. म्हणजे डोळ्यात समजून घेऊन आपल्या डोक्यामध्ये आकृती फिक्स करते. मग पहिल्यांदा आकृतीवालं कोणतं आहे बघा, गुणों की पहचान नाही, पहिल्यांदा आकृती फिक्स करते, मग त्याचं अनालिसिस करते, बरोबर आहे, वर्गीकरण करतो आणि त्याच्यानंतर मग काय करते की त्याचे काय गुण आहेत, ते त्रिकोण आहे, चौकोन आहे, आधी वर्गीकरण करते, मग ती काय त्याचे गुण आहेत ते शेप फिक्स करते आणि फायनली पहिल्या आकृतीशी काय करते, रिलेशन लावते. आपल्या लक्षात येईल की ज्यामितीय आकृतियों को जैसे है वैसे रूप में पहचान करना, म्हणजे काय ज्योमेट्रिकल फिगर जशा आहेत तशा समजून घ्यायच्या. हे येणारी 1 नंबरला. डी येणारी 1 नंबरला. व्हिज्युअलायझेशन व्हॅन हॅले म्हणले की अगोदर पहिल्यांदा व्हिज्युअलायझेशन, डी 1 नंबर असलेले पर्याय 2 आहेत, 2 आणि 3, बरोबर आहे. त्याच्यानंतर सी म्हणते, सी म्हणजे आकृती रूप में वैसे की वैसे पहचान, लगेच सॉरी, डी 1 नंबर नंतर नंबर 2 सी आहे, संबंध ढूंढणं, हे सगळ्यात शेवटी आहे, म्हणजे हे असणार नाही. पर्याय क्रमांक काय असणार आहे, 2 असणार आहे. म्हणजे इथं बघा आकृतीच्या अगोदर पहचान करते की काय आहे त्रिकोण, असं कसं तरी त्रिकोणासारखं काहीतरी दिसायलंय बाबा, मग ते मग आकृतीचे गुण म्हणजे ह्याला 3 बाजू आहेत, ह्याला 3 कोण आहेत, म्हणजे हा काय असू शकते, हा तर आपण अगोदर पाहिले पिरॅमिड सारखं काहीतरी दिसायलंय, गोल असतं तर चेंडू सारखं काहीतरी दिसायलंय, असं करून आकृतीचं वर्गीकरण करतो, मग ओळखतो ही त्रिकोण आहे का गोल आहे, आणि मग पहिल्या ज्या आकृत्या आहेत किंवा दुसऱ्या काही त्रिकोण चौकोन आहेत त्यांच्याशी काय करतो, हा रिलेशन लावतो. तर व्हॅन हॅलच लक्षात ठेवायचं, व्हिज्युअलायझेशन फर्स्ट स्टेप आहे त्यांची, दुसरी स्टेप आहे ते म्हणजे अनालिसिस, तिसरी स्टेप आहे ते म्हणजे त्यांचं ॲट्रिब्यूट्स म्हणजे त्याचे काय प्रॉपर्टीज, तिसरी स्टेप प्रॉपर्टीज, आणि चौथी स्टेप आहे ते म्हणजे रिलेशन. म्हणजे व्हिज्युअलायझेशन, अनालिसिस, प्रॉपर्टीज आणि सगळ्यात फायनली फायनली काय करतं ते, तर रिलेशन जोडतं. तर हे व्हॅन हॅलेचं आपण लक्षात ठेवायचं, त्याच्यामुळे हा असा प्रश्न येऊ शकतो, बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघा, एक पाई चार्ट में किसी विद्यार्थी द्वारा गणित, विज्ञान, सामाजिक विज्ञान, हिंदी और अंग्रेजी में प्राप्त अंकों को क्रमशः 90% असते, हे 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 त्याच्या डिग्री आहेत. म्हणजे बघा हे काय आहे, हे रिलेशन बघा, गणित 90, विज्ञान 80, सामाजिक विज्ञान 65, हिंदी 75, इंग्लिश 50, क्रमशः म्हणते, म्हणजे इथं जी सिरीज दिली तेच बरोबर आहे. मग उस विद्यार्थी द्वारा प्राप्त कुलखंड 540, एकूण मार्क 540 होते. तो उसके बाद गणित अंग्रेजीच्या प्राप्तांकावर किती फरक आहे, गणित आणि इंग्रजीमध्ये त्याच्या मार्कात किती फरक असेल बरं, हे आपण इथं बघा हा पाय चार्ट तयार केलाय, 90, 80, 65, 70. तर बघा गणिताला किती मार्क आहेत, त्याला गणितात हे 90 मार्क आहेत, बरोबर आहे. नंतर दुसरा काय आहे, कशातला फरक काढायचा, इंग्रजी, इंग्रजीला किती मार्क आहेत, इंग्रजी शेवटला आहे, इंग्रजी किती आहे शेवटला, 50, 50 गुणिले 40, 40 डिग्रीचा फरक आहे. मग 360ला हे 360 असतं वर्तुळाचं पूर्ण माप, 360ला 540 असेल तर 40ला किती येणार आहे, त्रैराशिक मांडायचं, 360 गुणिले 300, 540 गुणिले 40 भागिले 360, हा भागाकार केल्याचं उत्तर येतं 60, हे आलं 60. म्हणजे किती मार्कांचा फरक आहे, मार्कांचा फरक आहे, किती आहे, 60 एवढा मार्काचा फरक आहे. इथं डायरेक्टच कधी कधी माणसं काय करतात, 50 90 मधून 50 दिले 40 नाही, चल 40, हे 40 काय आहे, तर पाय चार्ट मधल्या पॅरामेट्रिक गुणांचा फरक आहे, पॅरामीटर्स आहेत, पण याचं ऍक्च्युअल व्हॅल्यू जर करायचं तर आपल्याला 360ला 100 मध्ये कन्वर्ट करावं लागेल, आणि ते आपण इथं केलेलं आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40 बघूया. प्रश्न क्रमांक 40 काय म्हणते, एनसीईआरटी के अनुसार प्राथमिक स्तर पर संख्या प्रणाली के अंतर्गत निम्नलिखित में से कौन से प्रकरण सम्मिलित किए गए हैं, म्हणजे अभ्यासक्रमामध्ये काय आहे, हा पूर्णपणे कसा आहे, मेमरी बेस्ड क्वेश्चन आहे. तर कॉम्प्लेक्स नंबर आहे का, तर आहे. भिन्न म्हणजे फ्रॅक्शन, फ्रॅक्शन उच्च प्राथमिक स्तरावर आहे,
पण कशातला पाहिजे आपल्याला? संख्या प्रणाली. तो संख्या प्रणालीचा भाग नाही, तो वेगळा भाग आहे. एक्सपोनंट पण आहे, पण तो पण संख्या प्रणालीचा भाग नाही, संख्या प्रणालीच्या प्रक्रियाच्या प्रोसेसचा भाग आहे. स्क्वेअर रूट सुद्धा तसंच आहे, त्यामुळे सोपा आहे. पर्याय क्रमांक याचं उत्तर येतं. आता पुढे बघा प्रश्न क्रमांक 41, निम्नलिखित में से कौन सा कथन आकलन के लिए एक साधन के रूप में रुब्रिक के लिए सत्य नहीं है? म्हणजे रुब्रिक साठी योग्य नाही. रुब्रिक एक निश्चित पैमाना होता है. हो असतो का? हो, एक पॅरामीटर असतं मग गुण करण्यासाठी. समजा भाषण स्पर्धा आहे. भाषण स्पर्धेमध्ये तुम्हाला गुणांकन करायचं आहे. मग एखादा आवडता आपला विद्यार्थी आहे किंवा एखादा देखणा लेकरू आहे. आपण लगेच त्याचं नाव, हा ह्यानं चांगलं बोललं, ह्याचा नंबर काढा. नाही. तर रुब्रिक काय एक फॉर्मॅट असतो. सुरुवात कशी केली, शेवट कसं केला, विषयाचं प्रतिपादन कसं केलं, हावभाव कसे होते, कंटेंट कसा होता, असं एक फॉर्मॅट, एक व्यवस्थित सिस्टम केलेलं असतं. त्याच्यामुळं अन्याय होत नाही. थोडं वस्तुनिष्ठपणा आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. त्यामुळे एक निश्चित पैमाना होता है, बरोबर है, होता है. रुब्रिक के पैमाने पर प्रत्येक बिंदु पर प्रदर्शन का वर्णन करने वाले विशेषताओं की सूची होती है. असते का सूची? अर्थातच याचं उत्तर आहे सूची ही असते. बरोबर आहे. त्यानंतर पुढे बघा, रुब्रिक में विद्यार्थियों के लिए एक स्पष्ट प्रदर्शन लक्ष्य होता है. एक स्पष्ट काय असतं? प्रदर्शनाचं लक्ष्य असतं. असतं का? तर हो, ते सुद्धा असतं. त्याच्यानंतर पुढे बघा, रुब्रिक मूल्यांकन को अधिक व्यक्तिपरक बनाता है. व्यक्तिपरक म्हणजे पर्सनलाइज करते का? पर्सनलाइज करते का रुब्रिक? नाही. पर्सनलाइज नाही करत, सब्जेक्टिव्ह करत नाही, तर ते काय करते? ऑब्जेक्टिव्ह करते. त्याच्यामुळं याचं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 असणार आहे. नंतर 42 बघा, द नंबर ऑफ फेसेस एफ, म्हणजे ही एक घन आहे, एक आकृती आहे. त्या आकृती घन आकृती आहे. तर फेसेस आहेत एफ, एजेस आहेत ई आणि व्हर्टायसेस आहेत व्ही. तर त्याच्या एजेस आहेत 7, सॉरी फेस 7, एजेस 15 आणि व्हर्टायसेस एक्स आहेत. व्हर्टायसेस माहित नाही. तर 2 एफ आणि 3 ई मायनस 4 ची व्हॅल्यू काढा म्हणते. तर आता एक आपल्याला फॉर्म्युला माहिती असला पाहिजे. हा फॉर्म्युलाला म्हणतात युलर फॉर्म्युला. बघा हा युलर फॉर्म्युला आहे का? हा युलर फॉर्म्युला आहे. तर युलर फॉर्म्युलेमध्ये बघा तुम्हाला दिसेल एफ किती आहेत? 7 आहेत. 6 आहे. युलर फॉर्म्युला एफ प्लस व्ही इज इक्वल टू ई प्लस 2. एफ आहे 7, व्ही आहेत एक्स, ई आहे 15 आणि पुढं एक 2 आण, बरोबर. 7x बरोबर 15 अधिक 2 17, x ची व्हॅल्यू आली 10. 2f अधिक 3e म्हणजे 2f म्हणजे झाले 7 2e 14. 3e म्हणजे 18 त्रिक माफ करा 3e 3e ई किती आहेत? 18. 18 18 2 54 आहे, वजा 40 बरोबर किती येणार आहे उत्तर? 17, म्हणजे याचं उत्तर आलं 19. जेव्हा आपण सॉल्व्ह करू तेव्हा आपल्या लक्षात येईल 18 नाही 15 आहे. 15 त्रिक 45 आहे. 45 वजा 40 हे 5 आणि हे 4 14 गेले 19. अशा पद्धतीने किती आलं उत्तर? 19 एवढं उत्तर आलेलं आहे. बघा, इफ 2x प्लस 5y स्क्वेअर मायनस 5 इंटू 2x प्लस 5y मायनस 14 इज इक्वल टू 2x प्लस 5y प्लस p, 2x प्लस 5y प्लस q, देन व्हॅल्यू ऑफ p प्लस q इज. आता हे सगळं बघूनच आपले काय होतं? डोळे गरगारा लागतात. अरे बापरे! तर असे जेव्हा अल्जेब्राचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह करतो तेव्हा आपण पहिल्यांदा बघायचं की समानता काय आहे. कुठल्या तरी अक्षराला आपण ए बी सी डी किंवा एक्स असं पकडू शकतो का? बघा 2x प्लस 5y इथे पण आहे, 2x प्लस 5y इथे पण आहे, बरोबर. इथे पण 2x प्लस 5 आणि 2x प्लस 5 आहे. म्हणजे 2x प्लस 5y ला आपण एखादा अक्षर एक्स वाय पकडू शकतो. लेट्स अज्युम करू आपण 2x प्लस 5y इज इक्वल टू ए. ह्याला जर ए म्हणलो तर हे कसं बनलं? हे बघा, हे असं बनलं ए स्क्वेअर, हे मायनस 5, 2x 5y ला आपण ए म्हणलेलं आहे, मायनस 5a मायनस 14. आता ए स्क्वेअर मायनस 5a प्लस मायनस 14 हा आपल्याकडे काय आहे? एक फॉर्म्युला आहे. म्हणजे हे समीकरण आपण सोडवू शकतो. हे समीकरण कसं सोडवायचं असतं? तर अशा दोन संख्या यायचे की यांचा गुणाकार 14 येईल आणि त्यांची बेरीज काय येईल? मायनस 5 येईल. मग आपण तशा पद्धतीने लिहून काय करूया? त्याचे फॅक्टर्स काढायचे, म्हणजे ह्याचं काय करायचे? अवयव पडायचे. आता बघा, ए स्क्वेअर मायनस 7a प्लस 2a, 7 मायनस 7a प्लस 2 इज इक्वल टू मायनस 5a, म्हणजे काही फरक पडला का? नाही, मायनस 14. आता कॉमन काढूया. पहिल्या दोन्हीतून ह्या दोन्हीतून काय करूया? हे ए बाहेर काढलं, बरोबर. ए काढलं की ए मायनस 7 इथलं ए गेलं, प्लस ह्या दोन्हीतून 2 बाहेर काढू, 2 इंटू ए मायनस 7. आता ए मायनस 7 कायम आलं म्हणून ए मायनस 7 ला एका कंसात लिहू आणि ए प्लस 2 ह्याला एका कंसात लिहू. म्हणजे आपल्याला 2 फॅक्टर मिळाले, ए मायनस 7 आणि ए प्लस 7, बरोबर आहे. आता हे 2 फॅक्टर मिळाले, इथं पण बघा 2 फॅक्टर आहेत, बरोबर आहे का? आणि ह्याची व्हॅल्यू काय बघा, ए 2x 5 ला आपण काय म्हणलेलं आहे? ए म्हणलेलं आहे, म्हणजे ए प्लस पी
आणि ए मायनस की ए मायनस पी. म्हणजे कसं बघायला, ए मायनस 7 इंटू ए प्लस 2 इज इक्वल टू ए प्लस क्यू इंटू ए मायनस क्यू. म्हणजे ए मायनस 7 म्हणजेच काय आलं बघा, काय आलं, ए ची व्हॅल्यू जर आपण तिथून काढून -7 आणि म्हणजे ए ची व्हॅल्यू पीच्या बरोबरीला कोण आलं, पीच्या बरोबरीला आलं -7 आणि एच्या बरोबरीला आलं, क्यूच्या बरोबरीला आलं 5. बरोबर आहे. म्हणजे -7 आणि -7 - 5 इज इक्वल टू -5. आता ही व्हॅल्यू काय करायची, या फॉर्म्युल्यामध्ये ठेवून द्यायची. 4x प्लस 6. म्हणजे 4x प्लस 6 जेव्हा आपण कॅल्क्युलेशन करू तेव्हा आपल्याला याचं सॉरी हां, तर आपण हे कॅल्क्युलेशन जेव्हा आपण करू ए प्लस क्यू, कारण इथं आपल्याला ह्याला ए मानलेलं आहे आपण, बरोबर आहे. म्हणजे ए मायनस पीची व्हॅल्यू आली, पीची व्हॅल्यू आली -7 आणि क्यूची व्हॅल्यू आली +2. आणि ही व्हॅल्यू जेव्हा आपण याच्यामध्ये पी आणि क्यू या दोघांचा -7 +2 ह्या दोघांचं ऍडिशन केल्यानंतर आपल्या लक्षात येईल -7 +2 ह्याचं ऍडिशन केलं तर -5. बरोबर आहे. म्हणजे याचं उत्तर आलं -5, हे आलं -5. त्यानंतर 44 बघा, एक तिर्यक रेखा दो समांतर रेखाओं को प्रतिच्छेद करती है. एक तिरकस रेषा है, दोन समांतर रेषा, ती तिरकस रेषा है. और एक ही कोने को दो अंतःकोन बनाती है. हे अंतरकोन बघा, हे अंतरकोन केलेत. ह्या दोन रेषा, ही तिरकस रेषा, ही एक अंतरकोन आणि हे एक अंतरकोन. काय आहे अंतरकोनाची व्हॅल्यू? हे एका अंतरकोनाची व्हॅल्यू आहे 2x अधिक 15 आणि दुसऱ्याची आहे 3x वजा 20. आपल्याला ही प्रॉपर्टी माहिती आहे की दोन्ही अंतरकोनाची बेरीज किती असते, 180 अंश असते. पुन्हा याचं व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सेम असते, याची व्हॅल्यू सेम असते, याची व्हॅल्यू आणि याची व्हॅल्यू सुद्धा सेम असते. पण तेवढ्या भानगडीत पडायचं, आपल्या प्रश्नाचं बघू, ह्या दोघांची बेरीज किती असते, 180 अंश असते. मग बघा, 2x अधिक 15 अधिक 3x वजा 20 बरोबर 180. आता हे सोडून टाकायचं, 2x आणि 3x म्हणून झाले 5x. बरोबर आहे. 15 मधून हे 20 मधून हे 15 गेले, वजा 5 इकडे गेले की अधिक 5 झाले. म्हणजे 5x बरोबर किती झाले, 180 अधिक 5 म्हणजे 185 झाले. आणि हा 5 इकडे घेऊन जर आपण भागलं तर आपल्याला x ची व्हॅल्यू किती मिळते, 37 मिळते. आता x ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, 37 मिळाली. तर आता काय म्हणते, हे सोडवा म्हणते. 4x अधिक 6, 4 गुणिले 37 अधिक 6 आले 148, 6 बरोबर आले 154. उत्तर आले 154. म्हणजे याच्यातलं समजण्याची गोष्ट एवढीच आहे की आपल्याला हे माहिती पाहिजे की दोन समांतर रेषांना जेव्हा एक तिरकस रेषा छेदते तेव्हा त्यातले जे अंतरकोन असतात हे एकरूप असतात. एवढं जर प्रिन्सिपल आपल्याला माहिती असेल तर आपण काय करू शकतो, हे सोडवू शकतो. तसंच एक थोडंसं मस्तपैकी मजेशीर उदाहरण आहे बघा. इथं काय म्हणते, द सम ऑफ लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट फ्रॅक्शन इज किती आहे. आता ह्याच्यातला सगळ्यात मोठा छोटा. आता आपल्याला जर बारकाईनंच करायचं म्हटलं तर आपण असा विचार करतो की बाबा रे, सगळ्याचे छेद समान करायचे, मग एवढा विचार करायचा नाही. तर आपण काय करायचं, अंशातून काय करायचं, काही लोक काय करतात की छेदातून अंश वजा करतात आणि ज्याचा आकार उत्तर मोठा असेल त्याला म्हणतात मोठा. तर मी काय करतो, माझी पद्धत अशी आहे की मी डायरेक्ट दशांशात कन्वर्ट करतो. त्यामुळे दशांशात कन्वर्ट केलं आपल्या लक्षात येते की हे दोन मोठे आहेत. कन्वर्ट करायच्या आधीच कळतंय की हे दोन फुल आहेत म्हणजे हे दोन मोठे. ह्या दोनात कोण मोठा आहे, तर 5 मधून 3 गेले 2 उरले, 18 मधून 5 गेले 7 उरले. किंवा डायरेक्ट ह्याला दशांश मध्ये 5 कधी 0.6 येते, 15 सेकंद 90 येत नाही, 15 5 0.5 येते, म्हणजे हे मोठा झाला. म्हणजे 2.3/5 मोठा आहे आणि सगळ्यात छोटा हा 3/8 आहे. ते पण तसंच दशांश मध्ये केले की आपल्या लक्षात आहे की 3/8 आहे. मग काय करायची, आपल्याला यांची बेरीज करायची. 2 अधिक 2 हे बाजूला काढायची, ह्याची बेरीज करायची. 5 40, 8 त्रिक 24 आणि 5 त्रिक 15. 24 आणि 15 झाले 39, म्हणजे 2.39/40. हे याचं उत्तर येतं आहे, आपल्या लक्षात येतं. आता पुढे बघा, पण प्रश्न क्रमांक 46 बघा. 46 मध्ये निम्नलिखित में से क्या आकलन के अर्थ को नहीं समझाता. आकलन म्हणजे असेसमेंट. असेसमेंटचा अर्थ कोणता नाही. यह मूल्यांकन है, नाही बाबा हे मूल्यांकन आहे. ये विद्यार्थी को नामांकित करने में सहायता करता है, बिलकुल नाही. हे नाव ठेवायची, ही हुशार, हा ढल, हा पहिला, हा दुसरा, त्यासाठी मूल्यांकन आहे का, नाही. म्हणजे हे नाही समजाता, हे चुकीचं आहे. व्यक्तिगत भिन्नताओं का निदान करने में सहायता करता है, हाँ करता है. यह विद्यार्थी के प्रदर्शन पर जानकारी एकत्र करने का तरीका है, बिल्कुल है. फिर आगे देखेंगे, निम्नलिखित में से क्या गणित में रचनात्मकता का संकेत नहीं है. विभिन्न विद्यार्थियों को अभिसारी चिंतन का उपयोग करते हैं. अभिसारी चिंतन, कॉन्वर्जंट थिंकिंग, मैथमेटिक्स आणि रचनावाद, क्रिएटिव्हिटी बिलकुल नाही.
क्रिएटिव्हिटीला अभिसारी चिंतन नाही, त्याला अपसारी चिंतन लागतं, म्हणजे डायव्हर्जंट थिंकिंग लागतं. आपल्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं आहे. म्हणजे हे नाही आहे, म्हणजे पर्याय क्रमांक एकच उत्तर आहे. तर दुसरं म्हणते स्टुडंट्स आर एबल टू थिंक फ्लेक्झिबली. बिलकुल फ्लेक्झिबली म्हणजे क्रिएटिव्ह आहे. त्याच्यानंतर मल्टिपल अँड अल्टरनेटिव्ह प्रॉब्लेम्स ऑफकोर्स यालाच तर म्हणतात डायव्हर्जंट थिंकिंग, म्हणजे हे पण असणार आहे. स्टुडंट कॅन पोज क्वेश्चन, ऑफकोर्स प्रश्न प्रस्तुत करू शकतात, म्हणजे हेही काय आहे, बरोबर आहे. पर्याय क्रमांक काय आलं उत्तर 47 एक आलं. त्याच्यानंतर पुढे बघा, यदि 955 में जोड़ों वालों जाने वाली एक्स की न्यूनतम संख्या है तो पूर्ण वर्ग बना देती है 3x प्लस 2 का मान. बघा हे थोडंसं आपल्याला कन्फ्यूज करू शकते, पण लक्षात घ्या काय म्हणते 955 में जोडी जाने वाली म्हणजे काहीतरी मिक्स करायचं 955 मध्ये, ती एक संख्या x आहे जी पूर्ण वर्ग करते. आता 955च्या अगोदरचा वर्ग 900 आहे. कुणाचा वर्ग आहे? 900 वर्ग आहे 30चा. मग ह्याच्या पुढचा वर्ग कोणता असणार आहे? कारण मिसळायचं आपल्याला, म्हणजे पुढचा वर्ग 31 आहे. मग 31 कुणाचा वर्ग आहे? 31चा वर्ग आहे 961. म्हणजे 955 मध्ये काय मिक्स करावं लागेल म्हणजे 961 येईल. बघा 30चा वर्ग आहे 900, 31चा वर्ग 961 आहे. 955 मध्ये x मिसळलं 961 आलं, 55 मध्ये 6 मिसळले. म्हणजे ही संख्या कोणती आहे? ही संख्या आहे 6. तिला फॉर्म्युला ठेवा 3x अधिक 2. 3x म्हणजे हे 6 साहित्रिक 18. हं. साहित्रिक 18, 18 आणि हे 2 20. पर्याय क्रमांकाला उत्तर 20. त्याच्यानंतर 50वा प्रश्न बघा. राष्ट्रीय पाठ्यचर्या रूपरेखा एनसीएफ 2005 के अनुसार निम्नलिखित में से कौन सी प्रक्रिया गणित में सबसे कम महत्वपूर्ण है? दिन प्रतिदिन की समस्याओं का हल करना कम महत्वपूर्ण आहे? नहीं. आपल्याला तर शिक्षण हे कशाला जोडायचं आहे? जीवनाला जोडायचं आहे. यह समझना कि गणितीय तकनीक का उपयोग कब और कैसे किया जा सकता है. बिल्कुल गणित में शॉर्टकट खोजना, नो नो, शॉर्टकट्स आर ऑलवेज डेंजरस. त्याच्यामुळे हे उत्तर असणार, म्हणजे हे चुकीचं आहे, म्हणजेच हे उत्तर असणार आहे गणितीय सूत्र का सामान्यीकरण भी करना है. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येईल. टीचर डिस्ट्रीब्यूट डिफरेंट टाइप्स ऑफ ट्रायंगल. एक ट्रायंगल देते, त्रिभुजाकार कागज कतरनों के वितरित करते हैं, उन्हें पूरक करने वाले मापने और सारणीबद्ध करने के लिए कहना है, वह उन्हें प्रत्येक परिस्थिति में परिणाम के लिए कहता है. शिक्षा की यह विधी किसका उदाहरण आहे? म्हणजे त्रिकोण द्यायचे, वेगवेगळ्या आकारचे त्रिकोण कापायचे आणि मग त्याच्या आधारे काय करायचं, मुलांना ज्ञानाची निर्मिती करायला लावायची. शिक्षक केंद्रित उपागम आहे का? टीचर सेंटर्ड अप्रोच आहे का? नाही. एनालिटिकल अप्रोच आहे का? नाही. डिडक्टिव्ह अप्रोच आहे का? नाही. इथं मुले शोध लावत आहेत, म्हणजे हा कसा आहे, डिस्किक आहे, डिस्कव्हरी मेथड आहे. म्हणजे हा कसा आहे, संशोधनात्मक अप्रोच आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 1 असणार. त्याच्यानंतर 60वं बघा, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट ट्रू. 3 + 4 × 5 इज नॉट मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन. बरोबर आहे. कारण मॅथेमॅटिकल एक्सप्रेशनसाठी इट रिक्वायर अ व्हेरिएबल. त्याचे व्हेरिएबल असायला पाहिजे. व्हेरिएबल आहे का? म्हणजे चल आहे का? हिंदीमध्ये ह्याला व्यंजक म्हणतात, मराठीत आपण याला चल म्हणतो. ह्याच्यात चल नाही, म्हणजे ही गणितीय एक्सप्रेशन नाही, गणितीय स्टेटमेंट नाही. ऑपरेशन्स ऑफ मल्टिप्लिकेशन कॅन बी डन ऑन मॅथेमॅटिकल एक्सप्रेशन. अर्थात केलं जाऊ शकतं, गुणाकार वगैरे केला जाऊ शकतो. द एक्सप्रेशन x² + 10x + 25 कॅन नॉट बी सिम्प्लिफाईड फर्दर. हे पुढे सिम्प्लिफाय केलं जाऊ शकत नाही, असं नाही, ते पुढेही सिम्प्लिफाय केलं जाऊ शकतं. म्हणजे हेच उत्तर कसं आहे, चुकीचं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पुढे बघा, द व्हॅल्यू ऑफ व्हेरिएबल इज नॉट अन इक्वेशन विच सॅटिस्फाय द इक्वेशन इज कॉल्ड सोल्युशन. समीकरण का हल, सोल्युशन ऑफ द इक्वेशन. बरोबर आहे. जे ठेवल्याने त्याचं व्हॅल्यू सॅटिस्फाय होतं त्याचं सोल्युशन असतं. त्याच्यानंतर बघा, रेशिओ ऑफ 2 नंबर्स इज 3 × 7. देअर एलसीएम इज 630. देन सम ऑफ एलसीएम अँड रेशिओ नंबर इज. बघा, एलसीएम बरोबर काय असतं, एचसीएफ गुणिले रेशिओ असतो. एलसीएम आपल्याला दिलेला आहे 630. एचसीएफ पण आहे, आपल्याला माहिती आहे. एचसीएफ आपल्याला काढायचा आहे. आणि मग रेशिओ आहे 3 3 7 म्हणजे 3 × 7. म्हणजे एचसीएफ इज इक्वल टू 3 × 7 इकडे गेले की डिवाइड होणार आहे 630. मग याचं एचसीएफचं उत्तर आलं 30. तर काय विचारलंय, अनुपातहीन संख्यामध्ये एलसीएम एचसीएफ नंबर किती आहे, रेशो दिलाय, तर ती किती आहे, त्या दोघांची बेरीज. इन संख्या तो देन द सम ऑफ एलसीएम एचसीएफ, सम दोघांची बेरीज. एलसीएम किती आहे, 630 आहे, दिलेलाच आहे. एचसीएफ आता आपण काढलेला आहे 30 आहे. 630 अधिक 30 म्हणजे 660. म्हणजे पर्याय क्रमांक 60चं उत्तर आलं 660. बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं आपल्या लक्षात येईल की आपण काय केलेलं आहे, ही प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे. तर याच्यापैकी आपण आता काही प्रश्न आपले राहिलेले आहेत.
चला तर मगाशी राहिलेले आपले अर्धे प्रश्न बघूया. एम इज अ पॉइंट ऑन साइड ए बी ऑफ ट्रायंगल ए बी सी. हा ट्रायंगल ए बी सी आहे. हा ट्रायंगल ए बी सी. हा ए बी आणि हे सी आहे. आणि ते मिड पॉइंट आहे कुठं? ऑन साइड ए बी. ए बी वर हा मिड पॉइंट आहे. हा मिड पॉइंटचं नाव आहे such that divides A and B are respectively. काय म्हणते? ए बी इज अ ट्रायंगल ए ऑन यम. यम इज अ पॉइंट ऑन ए बी. हे ए बी वर हा यम पॉइंट आहे. ए बी सी सच दॅट ए एम इज इक्वल टू बी एम. ए एम आणि बी एम सारखा आहे आणि सी एम पण सारखा आहे, म्हणजे हे सारखं आहे. म्हणजे बघा हे दोन्ही त्रिकोण कसे झाले आता? एकरूप झाले. बरोबर आहे. हे दोन्ही अँगल सेम झाले. इफ अँगल ए बी आर, अँगल ए आणि बी आर रिस्पेक्टिव्हली एक्स अँड 70. ए किती आहे? ए एक्स आहे आणि बी किती आहे? 70 आहे. बरोबर. आता साधी गोष्ट आहे, दोन बाजू समान असल्या की त्यांच्या समोरचे कोण सुद्धा कसे असतात? एकरूप असतात. म्हणजे हे आणि हे समान आहे, म्हणजे हा सुद्धा कोण कसा असणार आहे? हा कोण कसा असणार आहे? ए बी आणि सी. त्यामध्ये इफ अँगल्स ए अँड बी आर रिस्पेक्टली ए एम बी एम आणि बी सी. बरोबर आहे. म्हणजे आता हा कोण 70चा आहे, हा एक्स आहे आणि हा किती आहे बघा? ही बाजू ही बाजू ही बाजू समान आहे. ह्या बाजूचा समोरचा कोण हा 70 आहे, म्हणजे हा सुद्धा कसा असणार आहे? 70 असणार आहे. थोडं कन्फ्युजन झालं होतं. हा पण 70, कारण दोन्ही अँगल कसे आहेत? सेम आहेत. हे दोन 70 म्हणजे हा किती झाला? हा दोन्ही मिळून झाले 140. बरोबर आहे. आपल्याला त्रिकोणाचं किंवा आपण असं समजू शकतो 140 मधून 180 त्रिकोणात गेले म्हणजे हा कितीचा आला? हा आला 40चा. बरोबर. हा 40 असेल तर हा किती झाला? 140चा. हा 140चा. ह्या दोन्ही बाजू समान आहेत, म्हणजे दोन्ही अँगल कसे असणार आहेत? समानच असणार आहेत. म्हणजे हे दोघांचं मिळून किती असणार आहे? समान. म्हणजे 140 मध्ये 40. 40चा डिवाइड करा. हा पण 20 अंश आहे आणि हा सुद्धा कसा असणार आहे? 20 अंश असणार आहे. मग आता म्हणते 3x म्हणजे 30, x व्हॅल्यू 20, 30 दोन्ही 60. बरोबर आहे. 60 आणि 25 किती झाले? 85. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर आहे. बघा पुढे बघा. अ सम इज इन्व्हेस्टेड 10% पर एनम फॉर 2 इयर्स फॉर 3,264 रुपये त्याला मिळाले. वेन द इंटरेस्ट इज कंपाऊंडेड अॅन्युअली. वार्षिक इंटरेस्ट आहे, चक्रवाढ व्याज आहे. व्हॉट विल द सिम्पल अँड सिम्पल इंटरेस्ट ऑन द सेम ॲट द सेम रेट अँड 2 into 1/2. तर हा साध्या इंटरेस्टचा व्याजाचा प्रश्न आहे. आपल्याला माहिती आहे ए इज इक्वल टू, जेव्हा आपल्याला माहिती असते पी आणि जेव्हा आपल्याला फक्त पी प्रिन्सिपल काढायचं असते, तेव्हा आपण काय करतो? त्याला जे काही दिलेला रेट आहे त्याला 1/10 म्हणजे 10%. 1/10 तर 10% असेल 1/10. बरोबर आहे. मग याला असं 10% म्हणजे असं कन्सिडर करतो. म्हणजे हा फॉर्म्युला झाला आपल्याला 3,267 बरोबर पी गुणिले 11/10 गुणिले गुणिले 11/10. आपण हे सगळं जेव्हा सॉल्व्ह करू तेव्हा आपल्याला याचं मुद्दल मिळते बघा 2,700. बरोबर आहे. म्हणजे 1 वर्षाचं व्याज जर आपण ह्याच्यातून वजा करून जर कॅल्क्युलेट केलं तर 1 वर्षाचं व्याज मिळतं 270 रुपये. 2 वर्षाचा अजून एक 270 आणि त्याच्या अर्धे 135. सगळे म्हणून किती पैसे झाले बघा? सगळे म्हणून पैसे झाले 675. तर या पद्धतीने आपण सॉल्व्ह करू शकतो. किंवा आपण एक जनरली आपण असं पण काढू शकतो की बाबा 2 वर्षामध्ये जर 3,267 रुपये असतील, तर ह्याला नाही, याला आपल्याला काही दुसरं काही कॅल्क्युलेशन करता येणार नाही. आपल्याला हे कॅल्क्युलेटच करावं लागेल. बरोबर आहे. 53वा प्रश्न. डी इज अ पॉइंट ऑन साइड ए बी ऑफ ट्रिंगल ए बी सी अँड सी डी. म्हणजे आता बघा हा त्रिकोणी एबीसी आहे. बरोबर आहे. एबीसी आहे. दॅट सी डी इज बायसेक्टर ऑफ अँगल ए सी बी. हे आपण काय करू इथं? याला काय करूया? ए
बी आणि सी करू. सी डी कुठं बायसेक्टर आहे ऑफ अँगल ए बी सी, ह्याचा बायसेक्टर आहे हा सी डी. ह्याला सारखं डिवाइड करते म्हणजे ह्या दोन्ही बाजू कशा असणार आहेत, एकरूप असणार आहेत. बरोबर आहे. अँड बायसेक्टर ऑफ ए ए सी बी, सॉरी 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 सॉरी, असं नाही हे. परत काढूया. ए सी बीचा बायसेक्टर आहे. सी डी इज अ बायसेक्टर ऑफ ए सी बी. ए सी बी म्हणजे याचा बायसेक्टर आहे हा डी आहे, म्हणजे हा इक्वल, हा इक्वल, ही बाजू इक्वल, ही बाजू इक्वल. अँगल ए इज 50, ही आहे 50. बरोबर आहे. बी इज 70, हा बी आहे 70. नाव अँगल ए डी सी इक्वल टू ए डी सी काढायचे. बरोबर आहे. हा 50 आहे, हा 70, किती झाले 70 माणसं 120. 120 म्हणजे इथं किती उरले आता, 180 मध्ये 120 उरले 60. बरोबर. 60 पैकी बायसेक्टर म्हणजे सारखे आहेत, हे आहे 30, हे आहे 30. बरोबर आहे. हे किती आहे 50. 50 आणि 30 किती झाले 80. 80 मध्ये त्रिकोणाचा तिन्ही बाबत 180 माहिती आहे आपल्याला. 80 गेलं उरले किती 100. दोन्ही उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4. 54 बघा. मार्क्स ऑब्टेन बाय सम ऑफ स्टुडंट्स क्लास ए आर 36, एवढे मार्क आहेत. द डिफरन्स ऑफ मीन अँड रेंज ऑफ डेटा इज. आता मीन आणि याचा रेंजचा काय काढायचा आपल्याला, फरक काढायचा आहे. मीन रेंज काय असं, सगळ्यात छोटं आणि सगळ्यात मोठं याच्यातला फरक. म्हणजे अगोदर आपण काय करूया, रेंज काढू. रेंज इक्वल टू सगळ्यात मोठं कोणतं आहे, याच्यामध्ये नजर टाका, आपल्या लक्षात येईल. सगळ्यात मोठं याची आहे, सगळ्यात मोठं आहे बघा 37, 37, 17, 17, 25, 35, 36, 42. हे सगळ्यात मोठं आहे 42. आणि सगळ्यात छोटं किती आहे, सगळ्यात छोटं आहे 25. 25 नाही, 17 आहे, 17, 18, 17, 17 राईट. म्हणजे आता 42 म्हणून 17 गेल्यावर उत्तर आलं 25. रेंज आली आता 25. आता काढायचं मीन. मीनला काय करायचं आपल्याला, या सगळ्यांची बेरीज करायची. करू. 6 7 13 1 14 14 2 14 2 16 3 19 8 27 आणि 7 34 आणि 8 34 आणि 6 40 42 आणि 5 47 आणि 5 52 आणि 9 61 आणि 5 66. बरोबर आहे. म्हणजे हे 66 ला 6, हातचे आले 6, असं बेरीज केली, याची बेरीज येते बघा 266. बरोबर आहे. आणि किती आहे ती एकूण संख्या, एकूण संख्यात 12. मीनचा अर्थ काय आहे, द सम ऑफ ऑल स्कोर्स डिवायडेड बाय नंबर ऑफ स्कोर्स. म्हणजे 266 भागिले 12 आणि याचा भागाकार येतो 30.5. 12 त्रिक, याचा भागाकार येतो, सॉरी 366, हे 366. तर 30.5, 30.5. आता काय म्हणते, सम ऑफ डिफरन्स म्हणते 30.5 गुणिले 25 म्हणजे 5.5. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आलं. आपला उद्देश गुणाकार किंवा कॅल्क्युलेशन नाही समजणं नाही, तर याच्या ज्या मेन कॉन्सेप्ट आहेत ते आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. पुढे बघा. एक व्यापारी 12 पंखों को 24,000 में खरीदता है. बर. वह प्रत्येक पंखे को उसके क्रय मूल्य से 25% अधिक से अंकित करता है, म्हणजे प्रिंट करते 25% जास्त. सभी पत्रों को 10% छूट देकर बेचता है, पुन्हा 10% डिस्काउंट देते. मला तर चॅप्टर आहे. 12 पंखे 24,000 म्हणजे एका पंख्याची किंमत 2,000. त्याच्यावर काय करते, 25% MRP छापते. 25% म्हणजे 100ला 25, 1000ला 250. आणि 24,000ला म्हणजे एका पंख्यामाग 2,000ला काय करते, ते 250 रुपये वाढवते. बरोबर आहे. मग MRP किती झालं त्यानं, 2,000 अधिक हे वाढले त्याचे 500 रुपये, 25% वाढलं ना. बरोबर आहे. म्हणजे पंखावर छापते किंमत 2,500, 25%. 1000ला 250, 2,000ला 500. बरोबर आहे. 2,500ला एक पंखा विकते, आता विकायचा म्हणते. पुन्हा डिस्काउंट देते. डिस्काउंट किती देते, डिस्काउंट देते 10%. 10% म्हणजे किती डिस्काउंट दिला त्यानं, 250. बरोबर आहे. 10% 250 म्हणजे केवढ्याला विकला त्यानं पंखा, पंखा आता ते विकते 2,250. म्हणजे एका पंख्यामागे त्याला 250 रुपये फायदा मिळाला. 12 पंख्यामागे त्याला किती रुपये फायदा मिळेल,
10 पंक्या मागे 2,500, वरच्या 200 500, म्हणजे किती हजार रुपये? 3,000 रुपयाच्या फायद्यामध्ये तो राहील. तोंडीच करायचं. शक्यतो स्पर्धा परीक्षा गणित तोंडी करण्याचा प्रयत्न करा, त्याच्यामुळे काय होतं, आपला वेळ वाचतो. आता a मायनस बी प्लस सी स्क्वेअर मायनस ए मायनस बी प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू, आता एवढं कॅल्क्युलेशन बी मायनस ए हे किंवा हे करायचं. आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. आपला फॉर्म्युला आहे ए स्क्वेअर प्लस ए प्लस बी प्लस सी होल स्क्वेअर, माफ करा, ए प्लस बी प्लस सी होल स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2cd, अशा पद्धतीनं आहे. आणि जेव्हा आपण हे सगळं करू आणि दोघांचं आपण काय करूया, सबस्ट्रॅक्शन करू, तेव्हा बघा इथं पण ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर आहे, इथं पण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस सी स्क्वेअर आहे. तर हे सगळे ए स्क्वेअर आणि बी स्क्वेअर जेवढे होतात तेवढे कटतात. मग उरते काय? उरतात फक्त 2ab 2bc, ती 2ab 2bc काय होत आहे, मायनस मध्ये काय होते, कटून जाते. मग कोण उरतंय बघा, उरतंय 4ca मायनस 4bc, 4c आणि 4b, 2ca 2bc, 2ca 2bc ह्यांच्या बेरजाच्या उरतात आणि बाकी सगळं खतम होऊन जाते. आणि मग उरतं बी मायनस ए. ह्याच्यात पुन्हा काय करूया, 4 आपण कॉमन काढूया, बरोबर आहे. 4 आपण काय केलं, कॉमन काढूया, 4c कॉमन करूया. 4c म्हणजे ए मायनस बी, म्हणजेच बी मायनस, म्हणजे काय उरलं, 4cb सॉरी. तर काय उरतं इथं, बी मायनस ए प्लस बी उरते. ओके, हे असं होतंय आणि हे असं येते. तर डिवायडेड बाय बी मायनस ए. तर कसं आहे, याच्यामध्ये करायला कॅल्क्युलेशन करायला अडचण होते. म्हणजे हे असं असं कटतंय, शेवटी उरतंय -4c. -4c आपण बाहेर काढतो. तर अशा पद्धतीनं हे याचा फक्त डिस्क्रिप्शनचा फॉर्म्युला ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab, असं या फॉर्म्युल्यामध्ये बसून आपण याला सोडवू शकतो. किसी समकोण त्रिकोण का क्षेत्रफल 240 है. समकोण म्हणजे राईट अँगल ट्रायंगल, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ह्या राईट अँगल ट्रायंगलचा एरिया आहे 240, बरोबर आहे. अँड इट्स वन साइड हे आहे, अँगल पकडू आपण, वन साइड अदर दॅन हायपोथेसिस इज 30, एक बाजू त्याची 30 आहे. तर हे 90 डिग्री आहे, बरोबर आहे. एरिया 240 आहे. देन व्हॉट इज इट्स पेरिमीटर, आता पेरिमीटर काढा म्हणताय. आता 30 आहे, एरियाचं सूत्र आपल्याला माहिती आहे 1/2 इंटू बेस इंटू हाईट, म्हणजे 240 बरोबर 1/3, बेस आहे 30 आणि हाईट. इकडे गेल्यानंतर काय होणार, हे 240 गुणिले 2/30 होणार. 0 0 कटलं, 3 1 3, 3 8 3 8 24, 8 2 16, म्हणजे उंची आली 16, बरोबर आहे. आता याच्यावरून आपण पायथागोरसच्या प्रमेयामध्ये टाकून पण याचा आपण काय करू शकतो, हायपोतेनियस म्हणजे याचा कर्ण काढू शकतो. पण आपल्याला पायथागोरसचे त्रिकुट माहिती आहेत. एक त्रिकुट असा आहे 15 8 आणि 17. आता बघा आपल्याकडे 16 आहे, 8च्या खाली 16 लिहू आपण. 30 आहे, 15च्या खाली 30 लिहू आपण. बघा यांचं रिलेशन 15 2 30, 8 2 16, 17 2 34, म्हणजे तिसरी बाजू आली 34. आता परिमिती काढायला काय अडचण आहे का? परिमिती ह्या सगळ्यांची काय आहे, बेरीज आहे. म्हणजे 6 आणि 4 10 ला 0, हातचा 1 2 आणि 3 5 आणि 3 8, किती आली परिमिती, आली 80. पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर येणार आहे. त्याच्यानंतर पुढे बघा, हे आपण सोडवलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. तर या ठिकाणी आपण थांबूया. सर्वांनी या दुसऱ्या पेपरला अभ्यास आणि पुस्तक हातात घेऊन केल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सर्वांनी काय करावं, 8वीचं पुस्तक बघून घ्यावं. एक केवळ नमुना म्हणून आपण काय ठिकाणी ठेवला होता, या ठिकाणी अभ्यासाला ठेवलं होतं. तर धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करा, TET CTET पास करा. धन्यवाद.